जय भीम, जय शिवराय, जय लहुजी, जय अण्णा, जय आदिवासी, जय शेवालाल. सगळ्यांची महान मानवांची नावं घ्यावाच लागतील. मला बरेच दादा सांगतात की ताई कमेंटकडे लक्ष घेऊन देत जाऊ नको, बिनधास्त बोलत राहा, जे आहे ते मांडत राहा. पण काही काही कमेंट अशा येतात दाद्यांनो की त्यांना मला कमेंट रिप्लाय द्यावाच लागतो. मी नाव नाही घेणार कारण त्याच्या जीवनाचा उद्धार होईल. आता ज्या मुखामध्ये बाबासाहेबांचं नाव आहे त्या मुखातून जर अशा एखाद्या म्हणजे एखाद्याचं नाव, अशा व्यक्तीचं नाव घ्यायचं की त्यांना बाबा टोचतोय, त्याचा कल्याण होईल ना, माझ्या मुखातून नाव यायचं. म्हणजे मी त्याचं नाव घेणार नाही. त्याने मला काय कमेंट केली आणि ह्या कमेंटला मला मुद्दाम रिप्लाय द्यावाच लागेल, नाही तर त्याला वाटून ही घाबरली का काय. मी घाबरत नाही. मी विश्वाच्या रत्नाचा, विश्वाच्या बापाचं नाव माझ्या मुखात आहे. मी त्याच्या नावापुढं कुणालाही किंमत देत नाही आणि घाबरत नाही. आता किंमत मी अशा व्यक्तींना देते ते सांगते. तर अण्णाभाऊ साठेंचं नाव मी का घेते? तो माझ्या जातीचा आहे म्हणून नाही घेत. त्यांच्या विचारात अण्णाच्या प्रत्येक विचारात, लेखनात, त्यांच्या हृदयात बाबासाहेब होते. मग तुला तुझा अण्णाच कळाला नाही तर तू मला काय सांगतोयस? अण्णांनी पूर्ण जीवनाच्या आपल्या लिखनात, त्यांच्या श्वासात, शब्दात बाबासाहेब गायलाय, लिहिलाय. पूर्ण जीवनाची कमाई बाबासाहेबांच्या चरणावर वाहिली. तुला अण्णा कळाला? तुला अण्णा कळाला असता तर अण्णा बरोबर येणारं बाबाचं नाव तुला टोचलं नसतं. तू माझ्यावर धिक्कार करू नकोस. ताई ब्रँड आहे. तू म्हणतोस ना तुझी लायकी काय? ताईने 2 महिन्यात 60,000 लोक कमवलीत. ताई ब्रँड आहे. तुझी गरज नाही मला सांगायची की तुझी काय लायकी बाई, तुला घर आहे का? तू माझ्या अण्णाचं नाव घेऊ नको. मला घर नाही, मला 60,000 घरं झाली आहेत आत्ता सध्या, आणि तितकी मला फक्त जिवाळा देत आहेत आणि ते मला सांगतायत की आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. बरं, आता आजचा बापाचा मुद्दे. म्हणजे मी काय माझं एक सांगणं आहे की तुम्ही आचरणामध्ये बाबासाहेब तुमच्या नाहीत. तुम्ही अण्णा नुसतं नाव घेण्यापुरते अण्णा वापरतायत. तुम्ही फक्त जातीपुरते अण्णा वापरताय. अण्णाचे विचार जर तुमच्या मनात आले ना, तुमचे हे जे खेळ लावला का ते करणार नाहीत. शिका. आपल्या लोकांना शिक्षणाची अत्यंत गरज आहे. आधार भाई. आणि अजून एक मुख्य विशेष म्हणजे मी बाबासाहेब का गाते, मी इतर काही कारण सांगू शकत नाही. सगळ्यांनाच कारणं माहीत. माझ्याकडे एक मस्त मुद्दा आहे तुला आताचा सांगण्यासाठी. आता तू जीन्सची पॅन्ट जी घालतोयस, ही जीन्सची पॅन्ट तुला घाला येईल. रोख आणि ठोक लाईव्ह जीवनातलं छोटंसं उदाहरण. तुला जीन्सची पॅन्ट जी घाला येईल का ना दाद्या, ती एका कारणामुळं घाला येईल. विकत भेटायली म्हणून नाही, किंवा तुझ्याकडे पैसा आहे म्हणून ती घालता येईल नाही. तुला घालायला झाडू निघालाय म्हणून येईल. जर झाडू असताना तर जीन्सची पॅन्ट घालताच आली नसती. ते असं कोंबट बाहेर असतं ना, त्याचं असं कोंब बाहेर आलेला असता, जीन्सची पॅन्ट तुला घालायच आली नसती. त्याच्यामुळे लक्षात घे की तुझ्या जिंदगीच्या प्रत्येक क्षणात बाबासाहेब आला. तू घालणाऱ्या कपड्यात सध्या बाबासाहेबाचे उपकार आहेत. जर तो झाडू निघला नसता ना तर जीन्सची पॅन्ट घालता आली नसती. कशात उदाहरण देऊ बापाचं? काटोच तोय भीम माझा तुम्हाला र सांगा, काटोच तोय भीम माझा तुम्हाला र सांगा, मनवादी विचारांनी तुम्हा केलंही नंगा. जय भीम, जय अण्णा.